नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी नाट्यमय घडामोडी घडतायत. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिलाय. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा विदर्भ साहित्य संघाच्या ईमेलवर पाठवलाय. यात त्यांनी सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभारही मानलेत. लेखिका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीची ती कोण्यातरी एखाद्या विशिष्ट घराण्यातून येते म्हणून तिला मज्जाव करण्यासाठी हे कारस्थान रचलं जातं का, याचा आपण कृपा करून शोध घ्या. मला लोकांनी हे प्रश्न विचारले पण मला त्यातली काहीही माहिती नसल्यामुळे मी त्याचं काही उत्तर देण्यास असमर्थ आहे. पण लोकांच्या मनात जे प्रश्न असतील तर ते संभ्रम निर्माण का होतात, ते दूर का केले जात नाही, ते का टिकवून ठेवले जातात, ज्यांनी ते दूर करायला पाहिजे ते पुढाकार का घेत नाहीत, हे असे अनंत प्रश्न या राजीनाम्याच्या निमित्ताने उपस्थित व्हावेत. कारण हे समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक चर्चेला घेतले जाणारे प्रश्न आहेत. नयनतारा सहगलांचं नाव जर श्रीपाद राजेंद्र जोशींनी सुचवलं असं जर आपण सांगता, नाव सुचवण्याची एक प्रक्रिया असते. महामंडळी संस्था आहे, इथे एक मार्गदर्शक समिती आहे. या मार्गदर्शन समितीत 4ही घटक संस्थांचे प्रतिनिधी असतात आणि अनौपचारिकरित्या सुद्धा एकमेकांशी चर्चा करून काही गोष्टी पुढे जातात, कारण काही ताबडतोब करायच्या असतात. तर नेमकं काय आहे प्रकरण, त्यावरती एक नजर टाकूयात. यवतमाळमध्ये 11 ते 13 जानेवारी दरम्यान 92वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मात्र हे साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच वादात अडकलंय. मराठीचा मुद्दा उपस्थित करत यवतमाळमधील स्थानिक मनसैनिकांनी ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून विरोध केलेला होता आणि त्यानंतर साहित्य महामंडळानं नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द केलं. मात्र महामंडळानं कचखाऊ भूमिका घेतल्यानं अनेक साहित्यिकांनी या संमेलनावरती बहिष्कार घातला. श्रीपाद जोशी यांनीच नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती साहित्यिकांनी टीका केली होती. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवरती श्रीपाद जोशी यांनी पद सोडणंच पसंत केलं. तसंच निमंत्रण रद्द करण्यावरून श्रीपाद जोशी यांच्यावरती अनेक साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली. सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याआधी जोशींनी साहित्यिकांशी चर्चा करायला हवी होती असंही काही साहित्यिकांचं म्हणणं आहे. तर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्याची माहिती साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी दिली. मात्र याबाबत अधिकृत पत्र मिळालं नाही असं देखील कोलते यावेळी म्हणाले. तर ज्यावेळेला हा संपूर्ण राजीनामा त्यांनी दिलेला आहे तर तो ईमेलच्या द्वारे दिलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचं कुठलंही मात्र अजूनपर्यंत पत्र मिळालं नसल्याचं देखील एका बाजूला बोललं जाऊ लागलेलं आहे. मात्र श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय एवढं मात्र निश्चित, कारण माध्यमांशी बोलत असताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले, त्यामुळे सर्वसामान्य वाचक असतील, सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही या साहित्य संमेलनाविषयी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर यवतमाळमध्ये होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. अनेक वादविवादांमध्ये अडकलेल्या या संमेलनाला साहित्यिक आणि वाचक रसिकांनी उपस्थित राहावं अशी विनंती आयोजकांकडून करण्यात येते आहे. या संदर्भात या संमेलनाचे समन्वयक अमर दिनकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. तो संस्थेचा तो काही आहे, तो अंतर्गत भाग आहे. आत्तापर्यंत आमच्या कानावर अधिकृत असं काही आलेलं नाही राजीनाम्याच्या संदर्भात. दिला अशी फक्त हे आहे. उद्याला साहित्य महामंडळाची आणि कार्यकारी मंडळाची मीटिंग आहेच. ते संपूर्ण ज्येष्ठ मंडळी अधिकारी वर्ग याबाबत काय तो निर्णय घेतीलच. परंतु या संमेलनाचा समन्वयक या नात्याने मी आपणास एवढंच सांगू इच्छितो. आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लेखक आणि रंगकर्मी शंभू पाटील जोडले गेलेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशीही या चर्चेमध्ये सामील होणार आहेत. सगळ्यात आधी शंभू पाटील मी यांच्याकडे येतो. शंभू पाटीलजी, लेखनामध्ये किंवा लेखकांच्या साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं असं म्हटलं जातं. मात्र हेच प्रतिबिंब आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. कारण लेखकांमध्येच वाद आहेत का, साहित्यिकांमध्येच वाद आहे का, असा देखील प्रश्न श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यानंतर उपस्थित होतो. शंभू पाटील, आपल्याला काय मत मांडावं असं वाटतं?
सर्वप्रथम मी सहगल यांना ज्या पद्धतीने आपण वागवलं ना त्याचा निषेध करतो बर आणि श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्याचं स्वागत करतो. मुद्दा असा आहे की आपल्या मराठीला आपण खूप अभिमानाने सांगतो की आमच्याकडे इतकं मोठं भव्य संमेलन होतं आणि या पद्धतीचा एक साहित्य व्यवहार देशात किंवा जगात कुठे होत नाही, तो मराठीमध्ये होतो याचा अभिमान असताना त्याची लाज पण अनेकांना वाटते. म्हणजे आपले सर्वश्रेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे असं म्हणतात की हा उरूस आहे, एखाद्या उरुसासारखं त्याचं स्वरूप आहे, याच्याने साहित्याचं काही बरं होत नाही. आणि साहित्य संमेलन हा वादाचा राजकारणाचा अड्डा आहे अशी ही टीका बऱ्याच वेळेला केली जाते. बर आता राजकारण जे आपण ज्याला ऍक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणू की जे पक्षीय राजकारण आहे किंवा सत्तेचं राजकारण आहे त्याचा साहित्य संमेलनाशी संबंध आहे का, तर हो आहेच असावाच. म्हणजे मी काही असं म्हणणार नाही की साहित्यिक आणि राजकारण हे वेगळं वेगळं असतं आणि राज्यकर्त्यांनी साहित्य संमेलनात येऊ नये अशी भूमिका घेण्यात काही आता अर्थ नाही, कारण ते आता इतकं सरमिसळ झालंय की ते वेगळं वेगळं करताच येत नाही. म्हणजे दुर्गा भागवतांनी तेव्हा ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या किंवा ज्या पु ल देशपांडेंबद्दल आपण बोलतो त्यांनी ज्या भूमिका घेतल्या तशी भूमिका आता घेताना कोणी दिसत नाही. त्यामुळे पण नयनतारा सहगल हे प्रकरण विशिष्ट असं काहीतरी गुंतागुंतीचं वाटतं. मुळामध्ये राजकारण्यांनी यावं, त्यांचा सहभाग असतो, राज्य शासन पैसे देतं, त्यामुळे त्याचा भाग असतोच. पण म्हणून ज्या पद्धतीने ते त्यांच्या सत्तेच्या प्रदेशात ज्या पद्धतीने वावरतात तसं त्यांनी साहित्याच्या, संस्कृतीच्या किंवा कलेच्या प्रांतात वागता कामा नये याचा विचार कसा पडतो. आता हे नेमकं माहित नाही की नयनतारा सहगल यांना न बोलवण्यामागे किंवा दिलेलं आमंत्रण रद्द करण्यामागे कोण आहे, काय नेमकी भूमिका आहे, याच्या मागे सूत्रधार कोण आहेत आणि कोण आहेत या नयनतारा सहगल. काय एवढा वाद झाला. 93 वर्षाची बाई, ती जी बोलते, ती जी सांगते, त्याची भीती का वाटावी आम्हाला, कशासाठी वाटावी, काय असं ती स्फोटक बोलणार आहे का. आपण आपल्या देशात घडणाऱ्या, माझ्या आसपास घडणाऱ्या गोष्टींवरती माणूस म्हणून, एखादा कलावंत म्हणून प्रतिक्रिया द्यायची नाही का. मला जे खटकलं ते मी बोलायचं नाही का. ते तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं हा मग सोडा, तुम्ही माझं म्हणणं पटत नसेल तर ते खोडून काढा ना, पण म्हणजे तुम्ही आम्हाला बोलूच देणार नाही असं कसं चालेल ना. हे योग्य नाही, म्हणजे समाज म्हणून योग्य नाही, देश म्हणून योग्य नाही. आणि नयनतारा सहगल या कशा पद्धतीने, म्हणजे याची सुरुवात कुठे माहिती का, ज्याला असहिष्णुते आपल्या देशात वाढली आहे आणि पुरस्कार वापसीची जी सुरुवात झाली त्याची सुरुवात साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करून नयनतारा सहगल यांनी केली की देशातलं वातावरण बरं नाही आणि मग गणेश देवींनी ते दक्षिणीयन चळवळ चालू केली आणि आपल्या देशातलं एकूण सांस्कृतिक किंवा सामाजिक वातावरण बरं नाही अशी चर्चा सुरू झाली. बर तर त्यामुळे त्याचा परिणाम कदाचित असा असेल की नयनतारा सहगल ह्या पुन्हा गांधी घराण्याशी जोडलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना विरोध आहे का, त्याचाही विचार करायला पाहिजे. पण नक्कीच त्याचा विचार व्हायला सुरुवात होईल. मात्र ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी आपल्याकडे येतो. शंभू पाटील यांनी आता थेटपणे आपलं मत मांडलेलं आहे आणि श्रीपाद जोशी यांनी दिलेल्या राजीनाम्याचं स्वागतही ते यावेळेला करताना दिसत आहे. प्रतिमा जोशी जी आपल्याला विचारावं असं वाटतं, ज्येष्ठ पत्रकार आहात आपण, गेल्या कित्येक वर्षांपासून साहित्य संमेलन आणि वाद, मग वादांशिवाय साहित्य संमेलन पार पडू शकत नाही का, हा थेट प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. प्रतिमा जोशीजी. नाही, हे अशा पद्धतीने वाद, मला असं वाटतं की या वेळेला तर उकरून काढलेलं सगळं प्रकरण आहे. माझं पहिलंच विधान असं आहे की श्रीपाद जोशी यांचा राजीनामा ह्याचं ठीक आहे, त्यांनी द्यायला हवा होता किंवा त्याच्यात काहीतरी कृती झाली, स्वागत करू आपण, पण नेमकं काय आहे हे शोधलं जावं. ते स्वतःही म्हणतायत की याच्या मागे नेमकं काय आहे ते शोधा. मला स्वतःला असं वाटतं की वरवर जे दिसतंय त्याच्यापेक्षा पलीकडे काही आणखीन घडलंय का, की असं काही चित्र निर्माण झालंय. कारण बघा, जोशींनीच बोलवलेलं होतं सहगलना आणि आत्ता चित्र असं उभं झालंय की त्यांनीच त्यांना येऊ नका सांगितलंय. तर ते त्यांनी सांगितलंय का त्यांना बोलावू नका असा दबाव जोशींवर आलेला आहे, असं चित्र काय उभं राहत नाही ना, की ज्यांना सहगल यायला नको होत्या, हां, त्यांनी जोशींना दबाव टाकला आणि आता चित्र असं की तेच म्हणतायत की त्यांना येऊ द्या ज्यांना नको होत्या त्या, आणि ज्यांना त्या यायला हव्या होत्या त्या जोशींना मात्र याच्यामध्ये एक त्यांचं बलिदान झालेलं आहे. अशी काय शक्यता आहे का, अशी एक पत्रकार म्हणून माझ्या मनामध्ये एक बारीकशी शंका आहे. हे खरोखर काय घडलेलं आहे, कोणाकडे नेमके अधिकार आहेत ह्या सगळ्या पद्धतीचे,
हे जोशी अशा पद्धतीचं पत्र ड्राफ्ट करून स्वतःच्या अधिकारात पाठवू शकतात का, ह्या गोष्टींचा शोध घ्यायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. ह्या आत्ताच्या संमेलनापुरताचा माझा प्रश्न आहे. दुसरं माझं म्हणणं, ही संशय येण्याची जागा का मला वाटते आहे, तर नयनतारा सहगल यांचं भाषण आलं हातामध्ये, त्यातले मुद्दे बघितल्यानंतरच काहींना कदाचित पित्त खवळलेलं असू शकतं. हे सगळं जे एकदम सुरू झालंय, कारण त्यांना बोलवायचं ठरलं होतं तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता, आणि त्यांचं जेव्हा लिखित भाषण हातात पडलं तेव्हाच प्रॉब्लेम सुरू झाले. हे काय कुठेतरी न पटण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. हे काहीतरी एक मोठं असं वेगळा प्रकार आहे, जो दिसायला एक दिसतोय बाहेर आणि आतमध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे. तुम्ही आता हा प्रश्न विचारलात, हे दरवेळेला का होतं, हे दरवेळेला का होतं हा प्रश्न आपण संबंधितांना खरं तर विचारला पाहिजे, की काय अशी काय नेमकी गोष्ट असते की ज्याच्यामुळे तुम्हाला हे गाजवावं वाटतं, तुम्हाला प्रसिद्धी हवी असते, त्याच्या निमित्ताने सतत छापून हवं असतं. हे तर कारण दिसतंच आहे. मला दुसरं असं दिसतं की अनेक संकल्पनांबाबतच्या अत्यंत भोंगळ कल्पना साहित्य संमेलन घेण्याच्या संदर्भातल्या सुद्धा चौकटीच्या बाहेर अजिबात न येण्याची इच्छा, काही ठराविक पद्धतीचं तेच घिसेपिटे अशा प्रकारचं एक उपक्रम त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, हे कुठेतरी हे सगळं महामंडळ आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्या ज्या साहित्यविषयक संस्था आहेत त्या सगळ्या चाकोरीत कुठेतरी अडकलेल्या आहेत, आणि समाज जीवन मात्र वेगाने पुढे चाललेलं आहे. त्या बदलांचे, त्या धावण्याचे तुम्हाला जर काय त्याची दखल नसेल, त्याचं भान नसेल आपल्याला, असं मला वाटतं, तर मग हे वाद म्हणता येणार नाही. जी विसंगती आहे खरं तरी, ज्याला तुम्ही वाद म्हणता आहात ना, ती विसंगती आहे, आणि त्या विसंगतीतून निर्माण झालेलं हे नको असलेलं नाट्य आहे, ज्याच्यातून सगळ्या मराठी भाषिकांची आपल्या लाज आज टांगली गेलेली आहे वेशीवरती देशाच्या आपल्या, की एकेकाळी हा अत्यंत सुबुद्ध आणि विचारवंतांचा असा प्रांत आहे हा आपल्याकडे खडाष्टकांना आणि वादविवादांना न घाबरणारी माणसं होऊन गेलेली आहेत. आपण आपल्या विरोधी मताच्या माणसाला सुद्धा विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणून त्यांना आपण मान दिलेला आहे. अशा महाराष्ट्राला आज अत्यंत नीच पातळीवरती आपण नेऊन उभं केलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये हे एका माणसाकडे बोट दाखवून, मला असं वाटतं की आपण कोणाकडेही बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. तर हा सगळ्यांनी विचार करावा. महामंडळ असेल, साहित्यिक असतील, म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीचा गोंधळ या सगळ्या यंत्रणेमध्ये असावा, त्याची पराकोटी खरं तर कधीच झालेली आहे. हे संमेलन हे त्याच्यावरती मला असं वाटतं की हे कडी झालेलं असेल असं मला वाटतं की आतापर्यंत हे जे काय घडलं ते भूषण. म्हणजे चर्चेत एक मुद्दा मला लक्षात येतोय, तो म्हणजे हाच की मराठी साहित्य संमेलन जे ती एखाद्या चौकटीमध्ये अडकलेली आहे का, ती चौकट ज्या वेळेला मोडाला निघते त्यावेळेला मात्र नेमकी कुणाला भीती वाटत असते, यामागे राजकारण दडलेलं आहे का, किंवा मग मराठी साहित्य संमेलनाला इंग्रजीचं वावडं आहे असे एक ना अनेक प्रश्न आहेत. मात्र सर्वसामान्य जे नवीन येणारे लेखक आहेत किंवा कलाकार आहेत, या सगळ्यांसमोर नेमका कुठला मेसेज जातो, अशा साहित्य संमेलनांची खरोखरच गरज आहे का असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. त्याला नेमकं काय उत्तर मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लेखक रंगकर्मी शंभू पाटील यांच्याकडे जाऊयात. शंभू पाटीलजी, ब्रेकवर जाण्याआधी मला काही प्रश्न पडलेले आहेत, आणि जे नवीन होतकरू लेखक आहेत, नवीन जी पिढी येते त्यांच्यासमोर नेमका या सर्व साहित्य संमेलन आणि त्याच्या वादातून कुठला मेसेज जातो? मराठी साहित्य संमेलनाला इंग्रजीचं वावडं आहे, की मग सहगल यांच्या विचारांचा त्यांना कुठेतरी जो आहे तो अडसर ठरतो असं वाटतं? आणि मग काय आपण पुढच्या पिढीला काय देतोय याचा विचार आता या साहित्य संमेलनामध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व लेखकांनी, विचारवंतांनी करणं गरजेचं आहे का? आपल्याला खरं म्हणजे जो आपल्या भाषेवर प्रेम करतो तो इतर कुठल्याही भाषेचा द्वेष कधीच करत नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजी चालते का किंवा हिंदीशी आपलं वावडं, तर अजिबात नाही. ज्याला एक भाषा आवडते त्याला सगळ्या जगभरातल्या भाषा आवडतात. आणि मराठी तर काय भाषा आहे, जे ज्या चक्रधरांपासून आपण सुरुवात मानतो, बाई सर्वज्ञ म्हणितले हा अवघाची डोंगरू कोकळू असे, ते रिगणे निघण्याची कोणी जाणे ना, मी अनादीचा अस्वस्थ जे माते अस्वस्था ते स्वस्थ. म्हणजे या समाजाच्या दर्यांमध्ये जे जातीच्या हे निसर्ग तत्व आहे, प्राणतत्व तुम्हाला इतकं शुद्ध आणि पवित्र करून घे
की मी तुझा भाग झालो पाहिजे. हम्म. 800 वर्षापूर्वी चक्रधरीय म्हणतात आणि आजही आम्ही त्याच जातीच्या धर्माच्या त्याच दऱ्यांमध्ये विखरलेलो आहोत. म्हणजे चक्रधर वायाच घालवले ना. म्हणजे परंपरा म्हणाल तर आपल्याला इतकी मोठी आहे. अगदी ज्यांनी आता राजीनामा दिला आणि ज्यांचं मी स्वागत केलं, हे श्रीपाद जोशी सुद्धा तसे अत्यंत स्वीकारशील, उत्तम बोलणारे, ज्यांनी महामंडळाला त्या अर्थाने जनमानसापर्यंत ते घेऊन गेले. महामंडळाचे दोष, त्यांच्या एकूण याच्यातले दोष, या सगळ्यांचा अगदी जाहीरपणे त्यांनी मांडणी केली, त्याच्यातले दोष दाखवले आणि अधिकाधिक जनभिमुख हे महामंडळ झालं पाहिजे असं केलं. प्रतिभा जोशी मॅम जे म्हणाला ना, त्याच्याशी मी एका बाबतीत सहमत आहे की याच्या मागचं नेमकं राजकारण काय ते समजून घेतलं पाहिजे. काय प्रकरण आहे? तर श्रीपाद जोशींनीच आमंत्रण दिलं, मग ते रद्द का करतात? काय कारण आहे? आणि याने आपण तुम्ही म्हटलात ते महत्वाचं की आपण आपल्या नवीन पिढीला काय देणार आहोत. द्वेष या पद्धतीचा अवमानकारक, एकतर आता असं घडलंय की इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाटल्यामुळे मराठी वाचणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं की काय अशी शंका व्यक्त केली जाते. पण पुणे मुंबई वगळता इतर महाराष्ट्रभरात आता लेखक पण खूप आहेत आणि वाचक पण खूप आहेत. म्हणजे तुम्ही जर बघाल तर ती संख्या खूप वाढली आहे. मग या नवीन वाचकांना, नवीन मुलांना, नवीन पिढीला आपण काय देऊ शकणार आहे? म्हणून मला कधी कधी असं वाटतं की या मराठवाड्यातल्या साहित्यिकांनी आणि या महाराष्ट्रभरातले श्रीकांत देशमुख असतील, आसाराम लोमटे असतील, अशोक कोतवाल असतील, यांनी ताबडतोब जाहीर केलं की आम्ही या संमेलनावर बहिष्कार टाकतो. असा अवमान आपल्याला करता येणार नाही. हे जे दाखवलं ना की आपल्या मर्यादा असतील, लेखक म्हणून, कलावंत म्हणून आपण नसू कुठल्या पदांवरती आणि आपल्या म्हणण्याने फरक पडत नसेल, पण चुकीच्या गोष्टीला आपण विरोध करायला पाहिजे, हा एक मेसेज याच्यातनं गेला आहे. आणि नवीन मुलांना एक गोष्ट की लेखक म्हणून, कवी म्हणून किंवा कलावंत म्हणून समाजाला एक निर्भीडपणाची आपण दाखला दिला पाहिजे, उदाहरण दिलं पाहिजे की हो, आम्ही कुठल्याही प्रकारच्या झुंडशाहीला घाबरणार नाही. हा जो मेसेज आहे ना मुलांसाठी, तो महत्वाचा आहे. आणि आपण सगळेच लेखक, कवी, कलावंत हे फार महत्वाचा भाग आहे ना देशाचा, खूप महत्वाचा भाग आहे. तीच ओळख आहे ना आपल्या देशाची आणि ते आहेच म्हणून आपलं पर्यावरण सुंदर असतं. मला एखाद्या गोष्ट नाही पटली म्हणून तिला मी विरोध करणं हे आपल्याला मान्यच आहे, पण म्हणून ते पूर्णतः नाकारणं किंवा हे म्हणूच नका, हे बोलूच नका, याला विरोध तर मी करायलाच पाहिजे. आपण देश माझा आहे, ही भूमी माझी आहे, हे लोक माझे आहेत आणि हे यांच्याबद्दल प्रेम आहे म्हणूनच मी माझी भूमिका मांडत राहिली पाहिजे, हे महत्वाचं आहे. एक कवी आहे, मला त्याचं नाव आठवत नाही, पण तो असं म्हणतो की एका गावात दंगल झाली आणि दंगल झाल्यानंतर कोर्टासमोर त्याची केस आली आणि त्यांनी विचारलं की हा कोण आहे? हा तो माणूस ज्याने दंगल केली, याला एक फटका मारा. हा कोण? हा तो नेता ज्याने दंगल घडवली, याला 2 फटके मारा. आणि हा तो लेखक, हा तो कवी, याला 100 फटके मारा. अरे हा असताना दंगल घडली कशी? एवढी मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान आपल्या साहित्य व्यवहारात दिसतं का? हा मोठा गंभीर हे जे प्रकरण झालंय ना, याच्या मागचं नेमकं काय आहे ते शोधलं पाहिजे. कोणामुळे घडलं, काय असेल, याच्यात राजकीय हस्तक्षेप असेल नसेल, मग काय होतं नेमकं की ज्याच्यामुळे हे प्रकरण इतकं उसळलंय. नक्कीच चपखल अशा प्रकारचं उदाहरण शंभू पाटीलजी आपण दिलेलं आहे. खरं तर आपला वेळ संपत आलेला आहे. मात्र प्रतिमा जोशीजी, मी तुम्हाला विचारतो यावेळेला, मग आता नेमकी जबाबदारी कुणाची आहे? ऐन 2 दिवसांवरती साहित्य संमेलन येऊन ठेपलेलं असताना नवीन उद्घाटक शोधावा लागणार आहे, नवीन अध्यक्ष शोधण्याची वेळ आलेली आहे. कुणामुळे हे सगळं झालं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. प्रतिमाजी. नाही, काही या निमित्ताने तरी नवे पायंडे पाडावेत. म्हणजे ते नवीन अध्यक्ष, उद्घाटक शोधणं वगैरे सगळं ठीक आहे, ह्याच्यात कसं सामोरे जातोय आपण, माझ्या अपेक्षा संमेलनाच्या अध्यक्षांकडून जास्ती आहेत. त्या अत्यंत संवेदनशील कवयित्री आहेत, अतिशय संतुलित विचार आहेत त्यांचे, असं आपण सगळेजण मानतो. सहृदयी अशा त्या व्यक्ती आहेत. मला किंवा सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता, अरुणाताई आता काय भूमिका घेतात याच्याकडे आहे माझं लक्ष. आणि दुसरं मला असं वाटतं, तुम्ही 2 मुद्दे बोलता बोलता उपस्थित केले. मला एकच याच्यामध्ये प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की हे पत्र वगैरे गेलं सगळं ठीक आहे, पण महाराष्ट्र शासनाने नंतर जो खुलासा पाठवला की हा महामंडळाचा निर्णय, आमचा काही संबंध नाही, आणि हे असं जर असेल तर मग या शासनाने अशी भूमिका ज्यावेळेला हे लक्षात आलं तेव्हाच का घेतली नाही की ही चूक सुधारूया आणि नयनतारा तुम्ही या, महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी आहे, कोण काय गोंधळ घालतो ते बघू,
तुम्ही आमच्या पाहुणे आहात आणि तुम्ही या, शासन तुमच्या बरोबर आहे, अशी भूमिका तेव्हाच लगोलग का घेतली नाही? आणि दुसरं, राज ठाकरेंनी जे पत्रक प्रसिद्ध केलं नंतर, ते आपला एक कुठचा तरी सामान्य कार्यकर्ता धमक्या देतो आणि त्याला त्या धमकीचा परिणाम होऊन अख्ख्या कार्यक्रमाचा सगळा बोजवारा उडतो. हे सगळं जे आहे, नंतर तुम्ही म्हणजे बैल गेला आणि झोपा गेला अशा पद्धतीचं पत्रक तुम्ही काढता. काय कारवाई केली त्या कार्यकर्त्यावर? आणि जेव्हा हे चालू होतं सगळं प्रकरण, त्यावेळेला ठाकरे नेमकं त्या कार्यकर्त्याशी त्याला थांबवणं, त्याला समज देणं, ही जे नंतर अतिशय सुंदर पत्रक त्यांनी काढलेल्या पाठिंबा देणारं, ते आधीच का त्यांना सुचलं नाही? मला सतत असं वाटतं की होऊन द्यायचं, एखादी घटना घडू द्यायची आणि नंतर आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नव्हतं ना, आमचं काहीच म्हणणं नव्हतं. असा पवित्रा हा महाराष्ट्रातल्या लोकांनी आजवर, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या प्रकृती धर्माला हे शोभणारं नाही. आपण रोखठोक बोलणारी आणि रोखठोक पद्धतीने वागणारी माणसं आहोत. ह्या अपेक्षा आपल्याकडच्या साहित्यिकांनी, आपल्या नेत्यांनी, आपल्या लोकांनी, आणि मला असं वाटतं की आपण सगळेच कमी पडतोय की काय या सगळ्या याच्यामध्ये. नक्कीच प्रतिमाजी, अतिशय योग्य आपण म्हणताय की आपण नेमके कुठे कमी पडतोय याचा आता विचार होण्याची गरज आहे. एका बाजूला साहित्य संमेलन होत आहे, साहित्य संमेलनाकडून खूप अपेक्षा असल्या तरी त्या किती प्रमाणात पूर्ण होतात, मात्र त्याच्याशी निगडित असलेले वाद जे आहेत ते मात्र कमी होत जावे, एवढीच अपेक्षा या चर्चेअंती आपल्या सर्व मान्यवरांनी उपस्थित केलेली आहे. धन्यवाद शंभू पाटीलजी आणि धन्यवाद प्रतिमा जोशीजी, तुम्ही या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.